आम्ही स्वतः धर्मेंद्र प्रधान त्यातून आलेले आहेत. त्यांनी एकदा आंदोलन केलं होतं 97 साली पेपर फुटीच्या अगेन्स्ट. तुम्हाला ऐकून असाल तुम्ही काय, तुम्हाला एक त्याचा फोटो बघितला मी, पण असं काय ना, खूप फोटोज भाजपवाल्यांची फिरतात जगभरातले कुठचे कुठचे. तर पण मुद्दा असा आहे परत की एकमेव संघटना होती जी गप्प होती. नाही, पण तुम्ही मगाशी म्हणतात की ताकद येते, एकत्र येतात. मग दुसरा आरोप जो केला गेला या काळामध्ये, दोन प्रामुख्याने आरोप केले गेले की याच्यातनं अनर्की तयार होईल, एक अराजकतेकडे जाईल हे सगळं. अनार्की किंवा अराजकता जी आपण म्हणतो, साधारणपणे जेव्हा शेतकरी आत्महत्या करायला लागतात, स्वतःचे जीव घ्यायला लागतात आणि मोठ्या प्रमाणात जिथे सरकारवर विश्वास न राहत, झाली ना अराजकता निर्माण झालीच आहे. ज्या ठिकाणी केन आणि बेटवामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ते आदिवासी बांधव बिचारे पाण्यात झोपलेत, कोण फाशी स्वतःचं ते आंदोलन करतायत. ही अराजकता नाही आहे. अराजकता ही सरकारकडून झाली की तुम्हाला राज्य चालवता येत नाही आहे. पेपर फुटीला तुम्हाला 200 सॉर्टीज तुमच्या एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरच्या लावाव्या लागतात. तुम्हाला आज बघतोय लॉ अँड ऑर्डर कुठेही काही राहिला नाही आहे. नसरापूरची ठीक आहे आता फाशी दिली आहे, पण जर ह्या घटना अशा व्हायला लागल्या किंवा शहरं अशी आपली पाहतोय 15-15 मिनिटात बुडायला लागली पाण्यामध्ये. काल नाशिक बुडले, नाशिकमध्ये पूर आला 15 मिनिटाच्या पावसामध्ये. आत्ता आसाम पाहतोय, आसाममध्ये पण पूर आलेला आहे. ही अराजकता आता ही नागरिकांकडूनही सरकारकडून आलेली आहे. ही हतबलता आहे आणि ही हतबलता म्हणजे त्यांना सरकार चालवता येत नाही हे दिसतंय. दुसरा जो यातला आरोप केला गेला की, आणि मला तुम्ही सांगा दुसरी गोष्ट, परत काल मी जबाबदारी घेतली होती त्या सगळ्या तरुण मुलामुलींची. तिथे मी आणि अमित वगैरे आम्ही सगळे होतो. एक तरी घटना तिथे झाली का हो की कोणी कोणाला छेडलंय, कोणी कोणाला हात लावलाय, कोणाचं पाकिट गेलंय? जे रॅपिड ॲक्शन फोर्सनी केलं, कोणाच्या कानाखाली मारली वगैरे, जी अराजकता ते दाखवत होते, जी हिंसा ते दाखवत होते, ह्या मुलांनी केली. म्हणजे जे देशभक्त आहेत त्यांच्याकडून अराजकता, आणि जे देशभक्तांवर लाठी चालवतात किंवा लाठी चालवायला लावतात, कोण आदेश देतं त्यांच्या मागून, ते देशभक्त. दुसरं असा जो आरोप केला गेला की ही तरुणाई उत्स्फूर्तपणे आलेली होती, ते स्वतःहून आले होते. तुम्ही स्वतःही म्हणालात की कोणी काय मेसेजेस सर्क्युलेट केले नाही, काही नाही, स्वतःहून आले होते. दुसरा आरोप हा केला जातो की मग जे राजकीय पक्ष आहेत ही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा या पकाई खिचडी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं आपला राजकीय अजेंडा चालवण्याचा असं असतं. काल आमचे झेंडे दिसले असते, काल आमचं चिन्ह दिसलं असतं. असं असतं तर आम्ही जाहीरपणे, आता काय दुसरी गोष्ट अशी पण होते की अभिजित तुमचे मतं घेणार, सोनम वांगचूक, उद्धवसाहेब गेले नसते पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला. उलटं उद्धवसाहेबांनी पहिल्या दिवशी पाठिंबा दिला जेव्हा हे आंदोलन नुकतं सुरू झालेलं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय पोळी भाजायचीच असेल ना, जरा आठवण करा, आपल्याकडे पण क्लिप्स असतील. ट्रायडंटवर 26/11चा हमला चालला होता आणि खालती एक प्रेस कॉन्फरन्स चालली होती की प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे वीक आहेत. हे कोण करत होतं? भाजप करत होती. राजकारण कोण करत होतं? भाजप करत होती. आणि आता भाजप अडचणीत आल्यानंतर राजकारण करू नका. राजकारण म्हणजे नुसतं हिंदू मुस्लिम करणं नाही. राजकारण म्हणजे नुसतं जातीपातीचं धर्माचं राजकारण नाही. राजकारण म्हणजे नुसतं भांडणं लावणं हे नाही आहे. राजकारण म्हणजे तुम्ही हे जे विषय आहेत ना समाजातले, हे घेऊन पुढे येणं आहे. आणि हिंदू मुस्लिमचा पण भाजपला विषय करायचा असेल ना, तर मग चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर ईडी का नाही जाते अजून? चंदाचोरीचा विषय आहेच. जी बाबरी पडली आणि त्याच्यानंतर राम मंदिर बांधलं, भाजपनी 2 दशक ज्याच्यावर आंदोलन गाजवलं, राजकारण केलं, सत्तेत बसले, आज तिथे चोरी झाल्यानंतर, चंदा चोरी झाल्यानंतर का नाही ईडी आयटी सीबीआय गेली तिथे? काय SIT फक्त लागली आहे? पण मग हे आंदोलन तुम्ही त्या विषयांकडे, हे आंदोलन होतं विद्यार्थ्यांचं 100%. नुसतं विद्यार्थ्यांचं नाही, हे आंदोलन आता भारतीय लोकांचं, देशभक्तांचं झालं. विद्यार्थी पुढे होतेच, तरुणाई पुढे होतीच. म्हणजे परवा पण जे आम्ही चेंबूरमधून वगैरे सोडवले डिटेन्शनमधून, 15-20 वर्षाची पोरं, 15-16 वर्षाची पोरं, 12वीतला होता तो मुलगा, ह्यांना FIR पाठवतात, ह्यांना नोटिसा पाठवतात आणि सरकार चालवत आहेत, सांगतायत आम्ही POK घेऊ. असले पुचके लोक जे विद्यार्थ्यांना घाबरतात स्वतःच्या देशामधले, कसली छाती बोलवणार आहे? उलटं ह्यांचं तुम्ही बसून ऐकून घेतलं पाहिजे होतं. ह्यांच्याकडून तुम्ही हिंमत घ्यायला पाहिजे आता. पण मग आता असं वाटत नाही का तुम्हाला की ही सगळी तरुणाई आहे, म्हणजे एकेकाळी शिवसेना हा म्हणजे जेव्हा शिवसेना स्थापन झाली होती, ही युवकांची एक संघटना म्हणून तिची ओळख होती. म्हणजे त्यांना त्या काळचा प्रस्थापित इंग्लिश मीडिया रॅबल राउजर्स असं म्हणायचं की हे रस्त्यावरती राडा करणारी संघटना. पण तरीसुद्धा तेव्हा रिझल्ट जसा आता मिळाला तसे रिझल्ट शिवसेना पटकन काढायचे, कारण ते आंदोलक तरुण होते, तरुण रक्त होतं जे रस्त्यावरती उतरत होतं. मग हा आता कनेक्ट शिवसेनेचा तुटला होता, कारण मग कॉक्रोच पार्टीला हे आंदोलन घ्यावं लागलं, जे शिवसेनेने किंवा मनसेने पहिल्या दिवसापासून मुंबईत कोण पाठिंबा देते? दिल्लीला जाऊन कोण आलं जंतर मंतरला? मुळात हेच आहे की कुठेही स्वार्थ न बघता, म्हणजे हे आमचं आंदोलन, तुमचं आंदोलन, मग आम्ही दोघं वेगळे आहोत, दोघं एकत्र आहोत, हे नाही आहे. आज आमचं कर्तव्य हेच होतं की जे आंदोलन करते आहेत, जे तरुण मुलं मुली आहेत, त्यांच्या मागे उभं राहायचं. ते कोणाला मतदान करतील, कोणाच्या विचारधारेचे असतील, ते पुढे कोणाच्या सोबत राहतील, हा त्यांचा विषय आहे.
पण जर माझ्या शहरामध्ये जर माझ्या राज्यामध्ये कोणीतरी न्याय हक्कासाठी आंदोलन करत असेल, विद्यार्थ्यांच्या विषयासाठी खास करून किंवा शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, पण हा जो स्पेसिफिक विषय होता तो विद्यार्थ्यांचा होता, आंदोलन करत असेल, शांततापूर्व होत असेल, तिरंगा हातात घेऊन येत असेल, आणि जर हे सरकार त्यांच्यावर लाठीमार करणार असेल तर मध्ये उभं राहणं माझं काम आहे आणि ते आम्ही केलं. पण मग आता आदित्यजी हीच तर शिवसेना आहे. हा झाला विद्यार्थ्यांचा विषय, अनेक विषय पण असे ते आहेत. विचारधारा सोडले म्हणून गेले आणि क्लेम करतात ना, खरे ते कुठे आहेत आता? नाही, कारण सत्तेतला आपल्याला अशा अनेक पक्षांची आम्ही गोची होताना बघितली की इथे त्यांना या आंदोलनात उतरता आलं नाही, कारण तरुणाईचा विषय होता आणि तरुणाई रिॲक्ट होत होते आणि त्याचं कदाचित पुढे अनेक मी पाहतो त्यांच्या नेत्यांच्या किंवा मंत्र्यांच्या मुलांनी वगैरे आमचे स्टेटस वगैरे इथे तिथे लाईक केल्यानंतर दिसतं तुम्हाला. कोणी लाईक केलं असेल जाऊ दे आता. नाही, सांगा आता काय आज काय बघा ती तरुणाई कशी बेबाकपणे व्यक्त होते, तुम्ही पण बेबाकपणे व्यक्त हे बिचारे काय आहेत, घाबरून तिथे गेलेत, येऊ द्या मग बोलू. नाही, पण तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही तसं आवाहन कराल का की नाही बघा, मी एकच सांगेन याच्यात, एक महत्त्वाचं आहे की लाठीचार्ज कोणी ऑर्डर केला हे आता कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्या मुलांची माफी मागणं गरजेचं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, जो सगळा नीटचा पेपरचा जो काही घोळ झाला हे मान्य करायला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांच्यावर केस झाली पाहिजे आणि मुळात जे अत्याचार झालेत आता गेल्या 20 दिवसात आम्ही पाहिले, त्यांचे राजीनामे घ्या किंवा सस्पेंड करा किंवा चौकशी लावा. त्या मुलांवरच्या केसेस आहेत त्याच्याबद्दल मागेच घेतले पाहिजेत ना, नाही तर काय अर्थ आहे? महाराष्ट्रातही झाल्यात काही तुमच्या अशा माहितीत किती आम्ही सगळे लढतोय, कोणालाही काही ह्या आंदोलनात स्पेसिफिकली कुठची केस झाली. आमची नागपूरची ती अपूर्व पितलवार युवती सेनेची आहे, तिला बघितलं परवा कसं फरफटलं नागपूर पोलिसनी. आम्ही विचारणारच जाब नागपूर पोलीस कमिशनरनं की ह्याच्यासाठी तुम्हाला पाठवलं तिथे तरुण मुलीला पोलिसांच्या गाडीत असं डांबून ठेवायला, फरफटत खेचत नेलं. ती मुलगी अर्धा तास बेशुद्ध पडली होती त्या व्हॅनमध्ये. सनसेट नंतर तिला उचलले पोलिसांनी. जेव्हा जाग आली तेव्हा मेल पोलीस आजूबाजूला होते. हे अत्याचार नाही तर काय, आणि कशासाठी हो? म्हणजे बघा, इथे एक निश्चित आहे की आम्ही पोलिसांचा आदर करतो कारण ते आमचं रक्षण करतात, ते या देशाचं, महाराष्ट्राचं रक्षण करतात. पण हे जे काही अधिकारी आहेत, ज्या काही अधिकाऱ्यांनी हे लाठीचार्ज ऑर्डर केले वगैरे, ह्यांनी फक्त न्यूरमबर्ग ट्रायल्स काय होते हे वाचावं. खरं आहे. पण मग आदित्यजी हा या सगळ्या केसेस तुम्ही आता म्हणतायत विद्यार्थ्यांचे सुरू आहेत, पण आता विद्यार्थी हा एक मुद्दा संपला असंही होऊ शकतं. म्हणजे आता हा मी जनरल कॉन्टेक्समध्ये ही गोष्ट बोलतो आहे, या जनरेशनचा ज्यांचं खूप कौतुक करतो त्यांच्याबद्दल एक असंही म्हटलं जातं की अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे, ते एका जागी फार कमी. आता पुढचं आंदोलन घेऊ. पण असं वाटतं तुम्हाला की एकदा रिझल्ट आला की मग थोडंसं परत कंप्लेसन्सी येते एक प्रकारची. परत ह्याच्यात सांगतो की हे आंदोलन, ह्याला शेप हा या तरुणाईनी दिला आणि तो पुढे तसा होत गेला. जेवढं पसरलं हे आंदोलन, म्हणजे अजूनही मला वाटतं मेनस्ट्रीम मीडियामध्ये अनेक राज्यांचं कव्हरेज होत नाही. काल मुंबईतलं खूप मोठं झालं, कव्हरेज द्यावं लागलं, पुण्यातलं झालं, नागपूरमधलं झालं, नाशिकमधलं झालं, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर वगैरे. पण अनेक ठिकाणी जसं रत्नागिरीमध्ये झालं, 1-2 चॅनल्सनी दाखवलं, उत्स्फूर्तपणे आले होते, ना कुठचा पक्ष समोर दिसत होता ना काय ना काय. पण हे जरी झालं तरी तुम्हाला सांगतो मी की ही तरुणाई आता थांबणार नाही. आणि एक निश्चित आहे, जर तुम्ही ऐकलं ना तर इथेनॉलचा विषय आहेच, रस्त्यांचा भ्रष्टाचारचा विषय आहेच, मिसिंग लिंकवर जे खड्डे पडले विषय आहेच, असं देशभरात अनेक विषय आहेत. या लाठीचार्ज कोणी ऑर्डर केला हा विषय आहेच. पण ह्या विषयांमध्ये तरुणाई येईल नाही येईल, जेव्हा जेव्हा त्यांना बरोबर वाटेल, उचित वाटेल ते उतरतील. पण आमचं काम आहे आंदोलन करत राहणं आणि न्याय मागत राहणं. कसं आहे ना, पण एकच आहे, ह्या सगळे FIR आता मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगत आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आहे ना,